colors and promises. How to be brave, how can I love when I'm afraid to fall? But watching you stand alone, all of my doubt suddenly goes away somehow. One step closer. I have died every day waiting for you. Darling, don't be afraid. I have loved you for 1,000 years. I love you for 1,000 more. Time stands still, beauty in all she is. I will be brave, I will not let anything take away what's standing in front of me. Every breath, every hour has come to this. One step closer. I have died every day waiting for you. Darling, don't be afraid. I have loved you for 1,000 years. I love you for 1,000 more. And all along I believed I would find you. Time has brought your heart to me. I have loved you for 1,000 years. I love you for 1,000 One step closer. बायको तुला बाय बाप माझं काय
दिसा होईल माझी माती बायको तुला हाय बाकराची तुझ मला जन्म दिला रात्रीच बाळगीला दोन मुख शिकवून शिकवून मला कामाला लाईला दोन मुख शिकवून शिकवून मला कामाला लाईला तुझ माझा मोठा राधे सुता मी करते रजा माझ्या म्हातारपणी तुझे शिवाय मला कोणाचा आधार माझे म्हातारपणी तुझे शिवाय मला कोणाचा आधार मायेचा डोळ्यात मी तुला सांगितले मला माफी कर माझीवरती माय करू नको राग मला माफी कर माझीवरती माय करू नको राग जाऊता तू करवराड मी नाही अडवी तुझी वाट तुझ्या दोस्तीची मायेचे पुता देवळान बांधव तुझ्या दोस्तीची मायेचे पुता देवळान बांधव I found a love for me. Well, darling, just dive right in, follow my lead. Well, I found a girl
beautiful and sweet. Well, I never knew you were the someone waiting for me. 'Cause we were just kids when we fell in love, not knowing what it was. I will not give you up this time. Darling, just kiss me slow. Your heart is all I own, and in your eyes you're holding mine. Baby, I'm dancing in the dark with you between my arms, barefoot on the grass, listening to our favorite song. When you said you looked a mess, I whispered underneath my breath, but you तुम्ही जे एकमेकांना वचन देणार आहात त्या वचनाशी एकनिष्ठ राहण्यास पवित्र आत्म्याचं विशेष दान तुम्हाला लाभावं. आज आपण पवित्र आत्म्याची पूर्वसंध्या साजरी करत असताना त्याची दानाची विशेष याचना करूया. त्याद्वारे तुम्हाला हे वैवाहिक जीवन हा प्रवास सुखाचा व्हावा, त्याच्या आशीर्वादाने पुढे आणि तुमचं नातं अधिक परिसंपन्न व्हावं म्हणून त्यांच्याकडे विशेष प्रार्थना करूया. ही पवित्र रस साजरी करण्यास आपण पात्र ठरावे म्हणून आपल्या बाबांची कबूल करूया. पश्चातापी लोकांना पापमुक्त करण्यासाठी तुला पाठवण्यात आले. हे प्रभू आम्हावर दया कर. पाप्यांचे तारण करण्यासाठी तू आलास. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. पित्याच्या उजवीकडे तू आम्हासाठी मध्यस्थी करतोस. हे प्रभू आम्हावर दया कर. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो. आपल्या पापाची आपल्याला क्षमा करू. सार्वकालिक जीवनाकडे येवो. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ म्हणून तुझी परमेश्वरा, आपल्या पवित्र आत्म्याला पाठवून तू पुनरुत्थानाचे अभिवचन पूर्ण केलेस. तुझे वैभव जग जाहीर करण्यासाठी पवित्र आत्म्याकडून त्या पृथ्वीवरील आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या सुसाट्यासारख्या वाऱ्याचा आकाशातून नाद झाला आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिव्हांसारख्या जिव्हा त्यांना दिसल्या आणि प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी येरुशलेममध्ये राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, पहा, हे बोलणारे सर्व गालिली ना? तर आपण प्रत्येकजण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पारथी, मेदी, एलामी, मेसोपोटेमिया, यहुदिया, कप्पादोकिया, पंत, आसियास, फ्रुगिया, पंफुलिया, मिसर आणि पूर्णेच्या जवळच्या लिबुआ देश यात राहणारे यहुदी आणि यहुदी मतानुसारी असे रोमन प्रवासी, क्रेतीय, अरब असे आपण त्यांना आपापल्या भाषात देवाची महत्त्वते सांगताना ऐकतो. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद असेल, श्रद्धावानांची गुन्हे व्यापून टाक आणि तुझा प्रेमामुळे त्यांच्या हृदयात प्रज्वलित कर. प्रभू तुम्हाला बरसो आणि तुझ्या शुभवर्तमानातून
आणि आजच्या ह्या सुंदर दिवशी तुम्ही हा लग्न साखरामेंट स्वीकारत आहात. आम्ही सगळे फादर मायकल आणि आम्ही सगळे मिळून तुमच्यासाठी विशेष आशीर्वादासाठी प्रार्थना करत आहोत. आजच्या दिवशी फक्त थोडक्यात एकच संदेश. एक मुलगा आपल्या वडिलांकडे जातो आणि वडिलांना सांगतो की बाबा मला लग्न करायचं आहे. तर बाबा त्याचे वडील त्याला सांगतात पोरा पहिले सॉरी बोल. तो सांगतो बाबा कशाला, मी काय केलं, मला लग्न करायचं आहे. बाबा सांगतात पहिले सॉरी बोल. तर तो सांगतो कशासाठी बाबा, काय झालं, काय चुकलं तर सांगा मला, सांगतो सॉरी. बाबा सांगतो नाही पहिले सॉरी बोल. बाबा ओके सॉरी, आता सांगा काय चुकलं. हां आता तू लग्न करण्यासाठी तयार आहेस. सॉरीचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार जेव्हा आपण चुकतो आणि सॉरी बोलणे. दुसरा प्रकार जेव्हा तुम्हाला माहीत नसेल चूक तुझी आहे का तिची आहे, तुम्हाला कन्फ्युजन असेल चूक कोणाची आहे ती माहीत नाही, माझं नाही चुकलं तिचं चुकलं असेल तरी पण सॉरी बोलणं, त्याला म्हणतात शहाणपणा. आणि तिसरा प्रकार जेव्हा तुला माहीत असेल की माझी चुकी नाही आहे, माझ्या जोडीदाराची चुकी आहे, तरी पण सॉरी बोलणं, त्याला म्हणतात दैवी. हा दैवी प्रकार आहे, पवित्र आत्म्याचं दान आहे. कारण मला त्यावेळेला मी बरं आहे हे मला समजण्याचं करायचं, मला हे नातं टिकवायचं असतं. ते नातं मला फार महत्त्वाचं आहे. त्यावेळेला मी नम्रता घेऊन सॉरी बोलणार, कारण मला माझा जोडीदार फार महत्त्वाचा आहे. हे सूत्र तुमच्या जीवनात सदैव लक्षात ठेवा. भरपूर प्रेम करा. प्रेमामध्ये तुमचा आता प्रवास सुरू झालेला आहे प्रेमाचा खऱ्या अर्थाने. तुम्हाला वाटलं असेल की जेव्हा तुमचं नातं झालं 6 महिन्याबद्दल किंवा वर्षाबद्दल तुम्ही एकमेकांना ओळखत असाल, पण नाही, तुमचा आता खऱ्या ओळखण्याचा प्रवास सुरू होणार आहे. तुम्ही आता एकमेकांना एक वेगळ्या परिचय तुमचा एकमेकांशी होणार आहे. तुम्हाला एकमेकांचं एक वेगळं रूप दिसणार आहे जे तुम्ही ह्या गेल्या वर्षभरात कदाचित पाहिलं नसेल. ते तुम्हाला वाटलं तुम्ही पाहिलं, पण नाही, आता तुम्ही एकमेकांना खरे ओळखायला लागणार आहात, पाहायला लागणार आहात. एकमेकांचे ते असे पैलू समोर येतील जेव्हा तुम्हाला वाटेल अरे हा माझा जोडीदार असा कसा, मला माहीत नव्हतं हा असा आहे, मला माहीत नव्हतं ही अशी आहे, पण नाही, हा माझा जोडीदार आहे. हे माझं पॅकेज जे मी घेतलं होतं ते कदाचित त्यावर उघडलं नव्हतं, पण आता ते हळूहळू उघडणार आहे. त्यावेळेला ते पूर्णपणे मी स्वीकारलं पाहिजे. जे आहे तसं मी स्वीकारलं पाहिजे. त्याच्यामध्ये सगळे चांगले गुण पण आहेत आणि जे वाईट आहेत, अवगुण आहेत, त्याला पण मी माझं असं केलं पाहिजे. आणि जे नाही आहे, कमी आहे, ते मी पूर्ण करणार आहे. हा ध्यास तुम्ही दोघांनी एकमेकांना पूर्ण करण्यासाठी लावला पाहिजे. ते खरं प्रेम असणार आहे. ते तुमच्या प्रेमाची खरी कसोटी असणार आहे. एकमेकांपासून काहीच लपू नका. एकदम ट्रान्सपरंट असं आयुष्य असू द्या. काहीच राहिलं नाही पाहिजे. अगदी तिसऱ्या माणसाने येऊन जरी सांगितलं ना अरे तुझ्या जोडीदाराला मी बघितलं असं 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 करत होता, तुला माहीत नाही, मला माहिती आहे माझा जोडीदार कसा आहे, असा विश्वास असला पाहिजे. अशा प्रकारचा विश्वास ठेवा. आणि तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे परमेश्वराला आपल्या दोघांच्या जीवनामध्ये नेहमी ठेवा. नेहमी एकत्र मिसाला जा, एकत्र प्रार्थना करा. काही झालं तरी परमेश्वराला जोडीला ठेवूनच तुमच्या सगळ्या समस्या सोबत जा. हा आमचा आशीर्वाद तुमच्यासाठी आहे. आम्ही विशेष प्रार्थना करत आहोत. तुम्हाला परमेश्वराने अधिक बलसंपन्न करावं, आत्म्याचं दान तुम्हाला लाभावं. विशेष रीतीने हा प्रवास, प्रेमाचा प्रवास, कृतीचा प्रवास, ज्याद्वारे तुम्ही दोघेच नाही तुम्ही 2 कुटुंब 2 गावामध्ये एकत्र येत आहेत, हे नातं परमेश्वराने आशीर्वादित करावं. प्रार्थना स्पष्टपणे अशी तुम्हाला विनंती करतो. आणि श्वेता कोणत्याही प्रकारची संधी नसताना स्वेच्छेने आणि मोकळ्या मनात विवाहबद्ध होण्यासाठी तुम्ही इथे आला आहात काय? तुम्ही सर्व आयुष्यभर पत्नी म्हणून एकमेकांवर प्रेम करण्यास आणि एकमेकांचा सन्मान करण्यास तयार आहात काय? देवाने दिलेल्या लेकरांचा स्वीकार करण्यास, ख्रिस्ताच्या आणि ख्रिस्त सभेच्या कायद्याप्रमाणे त्यांचं संगोपन करण्यास तुम्ही तयार आहात काय?
मागील की परमेश्वर आपल्या दरेने दूर करो आणि त्याचा आशीर्वाद तुमच्यावर येतो जे परमेश्वराने जोडले आहे ते माणसाने आपल्या प्रेमाची आणि एकनिष्ठतेची तुम्ही एकमेकांना देत असलेल्या अंगठ्या आणि मंगळसूत्र आणि दागिने परमेश्वर आशीर्वाद देतो. समोर होय ठीक बेलार आणि श्वेता विवाहामध्ये चालले त्यांचं आपण पूर्ण काळाने स्वागत करतो. तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाची सहभागास करू आणि आम्ही तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताकडे हे सर्व समर्थ देवविद्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सदा हो. जाणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वर प्रेरित होऊन आम्ही देवपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बाबा तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची प्रार्थना आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला अपप्रसंगी पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला वाचव. माझ्या प्रिय बंधूंच्या शरीर रक्ताच्या साक्रामेंटद्वारे रक्ताच्या पवित्र बंधनाने एकत्र आणलेल्या विभावितांमध्ये प्रेममय मैत्री निर्माण करावे म्हणून आपण परमेश्वराची प्रार्थना करूया. हे स्वर्गातील पित्या, तुझ्या सामर्थ्याने तू सर्व काही शून्यातून निर्माण केले आहेस. प्रारंभी तू विश्वाची निर्मिती केलीस आणि मानवाला स्वतःच्या कल्पनेप्रमाणे घडवलीस. एकमेकांना सहकार्य करण्यासाठी तू स्त्री पुरुषाची निर्मिती केलीस. म्हणूनच पुरुष आणि स्त्री विभक्त नसून एक देह असावे आणि जे परमेश्वराने जोडले आहे ते माणसाने तोडू नये अशी तुझी शिकवण आहे. हे परमेश्वरा, तू लग्नाचे बंधन एका महान रहस्याद्वारे आशीर्वादित केले आहेस.
लग्नाचा करार ख्रिस्त आणि ख्रिस्त सभा त्यांच्या साकारानंदाचेच प्रतिबिंब आहे. हे सर्वसमानता केले आहे. तुझ्या योजनेने स्त्री आणि पुरुष एकत्र जोडले जातात आणि त्यांच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात होते. हे वैवाहिक जीवनाचे वरदान मूळ पापामुळे नष्ट झाले नाही किंवा जलप्रलयाने नष्ट झाले नाही. लग्न साकारानंदाद्वारे एकत्र झालेल्या तुझ्या सेवकांवर दयादृष्टी पहा. तुझ्या आशीर्वादाने त्यांना बळसंपन्न कर. तुझ्या पवित्र आत्म्याला पाठवून त्यांना तुझी कृपा दे. त्यांनी आपल्या वैवाहिक कराराशी एकनिष्ठ राहावे म्हणून त्यांच्या हृदयात तुझ्या प्रेमाचा वर्षाव कर. तुझी कन्या असलेल्या श्वेता आणि आता आपल्या पाठीशी बेलाशी विवाहबद्ध झालेल्या या स्त्रीवर दयेने पहा. ती तुझ्या कृपेची याचना करीत आहे. तिला सुख आणि शांती दे. पवित्र शास्त्रात ज्या स्त्रियांचे गुणगान गायले आहेत त्या सद्गुणी स्त्रियांचे तुम्ही नेहमी अनुकरण करावे म्हणून तिला सामर्थ्य दे. पतीने बेलाने तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा आणि सहचारिणी म्हणून तिला स्वीकारावे. कृपेच्या जीवनात तिने त्याचा वारस व्हावा आणि ख्रिस्त आपली वधू ख्रिस्त सभा तिच्यावर जसे प्रेम करतो तसेच पतीने तिच्यावर प्रेम करावे आणि तिचा योग्य तो आदर सदैव करावा अशी कृपा कर. हे दयावंत पित्या या तुझ्या सेवकांनी आपल्या श्रद्धेशी विश्वास राहावे व तुझ्या आज्ञांचे पालन करावे म्हणून त्यांना स्वीकृती दे. वैवाहिक जीवनात त्यांना सर्व बाबतीत निष्कलंक ठेव. आदर्श ख्रिस्ती जीवन करण्यास त्यांना सहकार्य कर. इतरांना ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी त्यांना शिववर्तमानाद्वारे मिळणाऱ्या शक्तीची देणगी दे. त्यांना मुले बाळे दे व आदर्श पालक बनव. आपल्या मुलांची मुले पाहण्याचे भाग्य त्यांना लाभते. सुखी दीर्घायुष्यानंतर स्वर्गराज्यातील तुझ्या संतांच्या सहवासात त्यांना परिपूर्ण जीवनाचा लाभ दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकांना शांती बरोबर करूया. हे पहा परमेश्वराचे जगाची पापे करणारे हे परमेश्वराचे कोपर पहा. या कोपऱ्याच्या भोजनास बोलवण्यात आलेले धन्य हे प्रभू माझ्या हातात आली आहेस की माझे निकटता आहे. प्रत्यक्ष Do you remember back on the first night, shoulder to shoulder, playing the piano in my room? Oh, I do. We started drinking and I told your best friend that I had a feeling one day I was gonna marry you. I already knew. Now you're dressed in white and you're walking towards me. I can't believe my eyes. I'm staring at the rest of my life. I'm a mess inside, 'cause we've come so far, and after all this time I finally get to call you my wife. Two words keep playing in my head. Lucky me, I get to marry my best friend. We made it. It's cold. That was fun. I'm holding back tears now, it's so clear now. Everything I ever did led me to you. To this moment in this room. You are the rhyme and you are my reason.
amazing. I can't believe I get to love you like I do. Yeah, it's forever me and you. And now you're dressed in white and you're walking towards me. I can't believe my eyes. I'm staring at the rest of my life. I'm a mess inside, 'cause we've come so far, and after all this time I finally get to call you my wife. Two words keep playing in my head. Lucky me, I get to marry my best friend. You're my best friend. Cherish the treasure of you, lifelong companion. I give myself to you. God has enabled me to walk with you faithfully and cherish the treasure of you. As I obey the Spirit's voice and seek to do His will, I then can see the wisdom of His plan. For as He works His will in me, I then can love you selflessly, and by His grace can pledge my life to you. I cherish the treasure of you, lifelong companion. I give myself to you. God has enabled me to walk with you faithfully and cherish the treasure of you. This sacred vow I make to you does not contain an if, though I'm aware that trials lie ahead. I will love you and pray with you, and through it all I will stay with you. Our home will be a refuge of unconditional love. I cherish the treasure of you, lifelong companion. I give myself to you. God has enabled me to walk with you faithfully and cherish the treasure
treasure of you. Cherish the treasure of you. Flesh of my flesh, bone of my bone. There's no one closer. You are flesh of my flesh, bone of my bone. We are one. I do pledge my life to you forever and always. I will take good care of you and shower you with praise. Others try and separate us, but they don't have a chance.
लागली ती माझ्या संगाती लागली येऊन गणपतारी उभी रेली येऊन गणपतारी उभी रेली हे माझी जेव्हा सास मानते हे Welcome to Koima family.